आणि म्हणून आता महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचं काम आता मुंबईमध्ये पाहतोय. मी तर खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेबांना त्यांचं अभिनंदन करेन, त्यांना धन्यवाद देईल की तुम्ही आयुष्यामध्ये जर सगळ्यात चांगलं काम कोणतं केलं असेल ना तर राज आणि उद्धव ठाकरेला एकत्रित आणण्याचं काम मला वाटतं या मराठीच्या विषयावर एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. हे खऱ्या अर्थाने बाळासाहेब सुद्धा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आशीर्वाद देत असतील की जे बाळासाहेबांच्या काळात सुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी बाजूला झाले, राज ठाकरे स्वतःच्या स्वार्थासाठी बाजूला झाले, उद्धव ठाकरे स्वतःच्या स्वार्थासाठी बाजूला झाले आणि आता त्यांना कोणीच विचारत नाही. एकाचा 0 आमदार, दुसऱ्याचे फक्त 20 आमदार, त्या 20 पैकी अर्धे लाईनीत आहेत. अनेक पदाधिकारी दुसऱ्या पक्षाकडे वाटाने वळवत आहेत. मग आता करायचं काय तर दोघेही मराठीच्या मुद्द्यावर एकत्रित येण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये करताय. मराठीवर जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताय आणि दोघं एकत्रित येऊन या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताय. अर्थात यांचा कार्यक्रम संपलाय हे मराठी म्हणताय. मग इथं काय आम्ही हिंदीत भाषण करतोय? आम्ही मराठी नाही आहोत, आम्ही हिंदू नाही आहोत. फक्त मुंबईची महापालिका की जिच्या भरोशावर तुम्ही 25 वर्ष जगलात, अरे संघटनेत तुम्ही काम केलं, शिवसेनेचं नेतृत्व स्वीकारलं, शिवसेनेचं नेतृत्व स्वीकारून यांना या महाराष्ट्रातली कवडीची अक्कल नसताना फक्त मुंबई महापालिकेची तिजोरी डोळ्यासमोर ठेवून यांनी मुंबई महापालिकेचं नेतृत्व स्वीकारलं, मुंबई महापालिकेमध्ये काम केलं आणि आज या महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताय. अरे होय, आम्ही सुद्धा मराठी आहोत, पण हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा आहे. हिंदी जर का उद्या आम्ही महाराष्ट्रातून बाहेर गेलो तर आमच्या उरलेल्या तरुणांनी, बालकांनी नेमकं काय मराठीत बोलायचं? महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त मराठी भाषा उर्वरित राज्यांमध्ये आहे. आणि जर हाच तिथं मराठी बोलत तर लोक दगड मारून बाहेर काढतील. त्यालाच काही कळणार नाही, आम्हाला काही कळणार नाही. आम्हाला देशावर प्रेम आहे, राज्यावर आम्ही मराठीवर प्रेम आहे. पण जर का देश आमचा आहे आणि देशातली राष्ट्रभाषा कुठली असेल तर ती हिंदी आहे. त्याच्यामुळे मराठीवर आमचा अधिकार आहे. पण मराठीच्या बरोबर हिंदी भाषा सुद्धा ही आम्हाला अत्यावश्यक असलेली भाषा आहे. आणि म्हणून काहीतरी मुद्दा उचलायचा, कुठेतरी एकत्रित येऊन जनतेची दिशाभूल करायची. अरे तुमच्यात हिंमत असेल तर विकासावर बोला. त्याच मुंबईमध्ये, त्याच महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये, आताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये विकासाचा झंझावात चाललेला आहे. या विकासावर, या विकासाच्या बळावर ही जी काही प्रवेशाची नांदी आपण पाहतोय, या प्रवेशाची रांगा आपण ज्या पाहतोय, याचं एकमेव कारण आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व. या महाराष्ट्रामध्ये सर्व धर्मीय, सर्व पक्षीय लोकांचा चालू असलेला प्रवेश खऱ्या अर्थाने त्याची बांधवानो ही नांदी आहे. माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे. आयुष दादांनी थोडासा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला, परंतु बांधवांनो मी आज आपल्याला या निमित्तानं सांगणार आहे की आज आपण मोठे भाऊ म्हणून या ठिकाणी वावरतो. आमचं कुटुंब एक आहे. मी या 25 वर्षामध्ये एकच जबाबदारी स्वीकारली की माझ्या पक्षामध्ये कधी विभक्त होणार नाही, माझ्या कुटुंबामध्ये कधी दुफळी होणार नाही, इथे कधी विचारांमध्ये आपले संभ्रम होणार नाही, याची काळजी बांधून गेल्या 25 वर्षापासून मी शिवसेनेमध्ये घेतोय. तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून तर वरच्या नेत्यापर्यंत आमचे कुठेही मतभेद असणार नाही याची काळजी करण्याचं काम बांधवांनो आपण 25 वर्षापासून या ठिकाणी करतो. माझी सगळ्या शिवसैनिकांना, ज्येष्ठ शिवसैनिकांना या निमित्तानं विनंती असणार आहे की आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आपल्याला करावा लागणार आहे. या सगळ्या तरुणांना, येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याला सांभाळावं लागणार आहे. आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला या निमित्तानं मी आग्रहाची आणि कळकळीची विनंती करणार आहे की आमच्या समोरचं लक्ष आता जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नगरपालिका आहे आणि इथे 100% भगवा आपल्याला फडकवायचा आहे. एवढा दृष्टिकोन बांधवांनो आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे. मी आजपर्यंत तुम्ही मला पाहिलं असेल, हे पहिलं इलेक्शन कदाचित असं असेल
किशोरप्पा अडचणीत आहे, किशोरप्पा अडचणीत आहे. अरे किशोरप्पा, हे पहिलं इलेक्शन असेल की आजपर्यंत कधी झालं नाही. इतक्या कठीण परिस्थितीमध्ये किशोरप्पा एका